राज मांडून उठ ना. नाही दोघांचा. मित्रांनो सकाळचे 10 वाजता आलेले आणि मी परत निघालो शिडकोला तयारी करून. आज पण आपल्याला ते जे काल बुक्स आणले ते परत मला रिटर्न करायला जायचे आणि त्याच्या जागी दुसरे बुक्स आणायचे. बहिणीने एक दुसरं वाचले काय काय माहीत नाही मला, पण मग ती बोली की पुस्तक रिटर्न करून अजून नवीन पुस्तकं आणायचे. तर मी निघतोय परत शिडकोला बुक्स घ्यायला. तर असंच प्रेम राहू दे माझ्यावर, कारण काल मी माझे व्हिडिओ पाहिले जुने, त्याच्यामध्ये मला वाटलं नव्हतं की व्हिडिओला व्ह्यूज येतील, पण आले भाऊ. मला भारी वाटलं की व्हिडिओला व्ह्यूज आले माझे काही, भले ते कमी असो 10 असो 20 असो, पण मी कंटिन्युअसली व्हिडिओ टाकायचं अपलोड करायचं ट्राय करतोच आहे आणि मी करत राहणार आहे. चला मी निघतो शिडकोला, तर तुम्हाला मी भेटतो थोड्या वेळात, तोवर स्टे ट्यून. तयारी झाली आता माझी आणि मी निघालो आता कुलूप लावून बस पटकन असं शिडकोला. चला तुम्हाला मी भेटतो थोड्या वेळात, थोडंसं लॉक बीट लावून घेऊ आणि निघू लवकर. आता 4:05 झाले आणि मी थोड्या वेळापूर्वीच म्हणजे 3:30 वाजताच मावशीकडून जाऊन आलो आणि आता थोडंसं बोर झालेलं आहे. जे काही काम होतं ते तिकडे करून आलो. जे बहिणीचे पुस्तक द्यायचे ते शिडकोला ते पण दिले आणि घरी आता थोडंफार बोर झाल्यामुळे आता मी थकलो पण आहे खरं म्हणलं गेलं तर, कारण की रस्त्यामध्ये आमचं नाशिकमध्ये आता कुंभमेळ्यामुळे काम चालू झालेलं आहे कुंभमेळ्याचं. तर गर्दी भरपूर आहे, कंटिन्यू ब्रेक्स आणि गिअर चेंज करावं लागतात, तर जाम पण झाली गाडी चालून आणि आता मी थोड्या वेळ आराम करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळातच मी परत आपण बहिणीकडे जाणार आहे, परत आपण देवेशला पण घ्यायला जाणार आहे. तर तुम्हाला मी भेटतो थोड्या वेळात, तोवर स्टेट्यून. डॉट 6:30 वाजले आणि मी आता उठलो, फ्रेश झालो आणि आता मी सीधा निघतोय बहिणीकडं आणि बहिणीकडे गेल्यानंतर तिथून मी देवेशला घ्यायला जाणार आहे त्याच्या क्लासमध्ये. आज त्यांनी काय पराक्रम केलं बघूया. मी निघतो बरं का मग पप्पा मी जातो मग दीदीकडं. चला काहीच निघालो मी आता दीदीकडं. म्हणजे खूप मस्ती चालू आहे. दोघं बहीण भाऊ एकदम मस्तीखोर. काय दादामध्ये बसली, उतर दादाच्या मांडीवर उतरतो. देऊ इकडे बाय. हा ना चल चल. दोघांची मस्ती चालू. मांडून उठ बाळा. राज मांडून उठ ना. नाही दोघांचा. मस्ती नाही. काल वाणीच 9 वाजता आले आणि देवेशला घ्यायला जायचं होतं, पण देवेशला काय घ्यायला गेलो नाही मी. आज मस्त घरात बसून राहिलो होतो मी आणि त्यानंतर मस्त यशची मजा चालू होती आणि मी पण आता मला भूक लागल्यामुळे घरी आलो आहे पटकन. तर लगेच जेवायला काय केले आज बघू पहिले आपण. तर जेवायला फ्लावरची भाजी, फ्लावर बटाटा, पोळ्या आणि भात. आज मस्तपैकी 3 आवडतीचे पदार्थ आहे माझ्या. मस्तपैकी जेवण करूयात आपण. काही जेवायला बसलो आहे आणि टी व्हीवर आज बजरंगी भाईजान लागलेला आहे. सलमान खानचा एकमात्र असा पिक्चर जो मला खूप आवडलेला आहे. तर मी आता जेवण करतोय. तुम्हाला मी थोड्या वेळा जेवण झाल्यानंतर आपण बोलू, गप्पा मारूया. चला तोवर बाय बाय. जेवण मस्तपैकी झालं आणि आता थोडेफार भांडे राहिलेले ते घासून घ्यावं लागणार आहे आपण, कारण की घरात मम्मी नाही आहे, तोवरचं काम करावं लागणार आहे मला. भांडे बिंडे माझ्याकडंच असतात, म्हणजे मम्मी असल्यावर मीच भांडे घासतो. असं काही नाही की मम्मी नाही तर भांडे असत नाही. मम्मी असं पण असं रात्रीची भांडे माझ्याकडे एक कंपल्सरी आहे, कारण की थोडंफार मम्मीला पण हेल्प होऊन जाते. ते एक बारी मला सवय लावली आहे. तर मी पहिले भांडे घासतो. रोजची कशी सवय असल्यामुळे ना रात्रीची भांडे मम्मीने मला चांगली सवय लावलेली. मगच तुम्हाला मी बोललो की आईने सवय लावली चांगली भांडे घासायची. आणि असं काही नाही, मला फक्त एवढंच भांडे जास्त येतात काय आता सगळं काही काम असतं तर ते मी पण करून घेतो. जसं म्हणता येईल भाजी पण येत, पोळ्या पण येतं बनवता. म्हणजे भाजी येते बनवता, पण पोळीला थोडंसं प्रॉब्लेम आहे. पोळी अजून एवढं बनवायला शिकलो नाही मी, पण बाकी थोडंफार येतं आपलं. कारण की काय पुढं मला आपल्याला आपलं तरी हात घरातून नसलं
ते करून खाता यायला एवढंच यासाठी मी शिकून गेलेलो आहे. तर माझे इतकेच भांडे घासून झालेले आहे आणि आता मी मस्तपैकी झोपेची तयारी करणार आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला भेटायला येतो उद्या परत. तर तोवर बाय बाय आणि जास्त लवकर शेअर करा कारण मी तुमचा हक्काचा MS-15 ऋषी आहे. तर असंच प्रेम असू द्या माझ्यावर. तोवर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. Down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama.